नमस्कार, मी रितेश बनसोडे आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. तर तुम्हाला मी बोललो होतो, की बाबा निफ्टी ह्या वीकमध्ये ऑल टाईम हाय जाऊ शकतो. आता पण 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये असंच एक आपल्याला गेट मिळत आहे. आणि आता इथून एक मोठी मूव्ह येणार आहे. कारण की येणार आहे म्हणजे एकदम खतरनाक प्रोबॅबिलिटी आहे. कारण की आपल्या इथं बघा एकदम भारी हे गेट फॉर्मेशन बनलेलं आहे पुन्हा एकदा. तर 1 मिनिटाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे जवळपास एक चांगली मूव्ह आपल्याला इथं बघायला मिळणार आहे. तर ह्याप्रमाणेच बघा इथून वर निघालेलाच आहे. आता तुम्हाला मी 22,400च्या लेव्हलला सांगितलं होतं, की बाबा 3 दिवसाची करेक्शन कंप्लीट झालेली आहे. एक 3 मिनिटाचं गेट आपलं बनवून रेडी झालं आहे आणि इथं एक या च्या टाईम फ्रेममध्ये म्हणजे एक 2-3 दिवसामध्ये तुम्हाला निफ्टीमध्ये एक ऑल टाईम हायच्या जवळपासची एक मूव्हमेंट बघायला मिळणार आहे. तर त्याच पद्धतीनं आज निफ्टी ऑल टाईम हाय आलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त ह्याच्यामध्ये जसे जसे हे 1 मिनिटाचे वगैरे गेट बनतील तसं तसं आपल्याला राईड करायचं आहे. आणि समजा जेव्हा ह्या 1 मिनिटाच्या ब्रेकला खालच्या दिशेनं असं समजा इथून म्हणजे ज्यावेळेस इथं आपल्याला एक ब्रेक डाऊन मिळेल त्या टायमिंगला आपल्याला ह्याच्यामधून एक्झिट व्हायचं आहे. आणि कारण की जर समजा इथं जर आता आपल्याला एक ब्रेकडाऊन मिळाला तर ह्याचा अर्थ असा आहे की पुढच्या टाईम फ्रेमची चार्ट आपल्याला एक करेक्शन करायला दिसू शकतो. आता समजा 1 मिनिटाचा गेट चालू आहे तर पुढच्या टायमिंगला आपल्याला 3 ते 5 मिनिटाचं त्या टायमिंगला आपल्याला बघावं लागेल की बाबा आता इथं एक जर ब्रेकआउट आलेला आहे तर कशा पद्धतीचं आलेलं आहे आणि किती दिवसाची करेक्शन एक्सपेक्टेड आहे. त्या लेवलला गेल्यावरती आपल्याला त्या गोष्टी समजणार आहेत. आता जसा हा चार्ट वरती जाईल तसं आपल्याला राईड करायचं आहे. आणि जसं आता इथून जवळपास जर म्हणलात तर एक 1.5%ची निफ्टीमधली आपण मूव्ह कॅप्चर केलेली आहे. आता इथून जर एक ब्रेकडाऊन आलं तसं आपल्याला लगेच एक्झिट करायचं आहे आणि वेट आणि वॉच करायचं आहे. कारण की पुढची जी करेक्शन असणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. समजा 1 दिवसाची जर करेक्शन आपल्याला इथं बघायला मिळाली तर समजून जायचं की 1 दिवसाची पूर्ण आपल्याला एक साइडवेज मूव्ह नाहीतर एक डाऊन ट्रेंड छोटासा शॉर्ट टर्मचा मिळणार आहे. जर समजा 3 मिनिटाची जर एक करेक्शन आपल्याला बघायला मिळाली म्हणजे 3 मिनिटाला जर खाली ब्रेकडाऊन दिलं तर आपल्याला एक समजून जायचं की 3 मिनिटाची करेक्शन 3 दिवसाची करेक्शन आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि जर समजा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जर खालच्या दिशेने ब्रेक होत असेल तर तिथं आपल्याला समजून जायचं आहे की बाबा आता 5 दिवसाची आपल्याला करेक्शन बघायला मिळणार आहे. आणि तिथून एक मोठी आपल्याला कॅप्चर होताना आपण पाहू शकतो. पण सध्या तर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक्झिट व्हायचं आहे. आता फक्त इथं बघा ह्या चार्टमध्ये आपल्याला एक इथं काय सांगत आहे आता ह्याची बॉडी लँग्वेज थोडीशी इथं खराब झालेली आहे. फक्त जोपर्यंत आपल्याला कधी एक्झिट करायचं नाही, जोपर्यंत आता हा खालचा जो सपोर्ट आहे, हा एरिया कारण की इथं थोडीशी व्हॉलॅटिलिटी राहू शकते. पण जोपर्यंत खालचा सपोर्ट एरिया आपल्याला ब्रेक होताना दिसत नाही, तोपर्यंत ह्याच्यामधून एक्झिट व्हायचं नाही. कारण की तिथून पण एक मोठी मूव्ह आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकते. कारण की आपल्याला एक ट्रॅप करण्यासाठी हे ऑपरेटर काय करत असतात, वर खाली छोट्या टाईम फ्रेम म्हणजे त्यांची एक बॉडी लँग्वेज असते. म्हणजे जेवढे पण रिटेल इन्व्हेस्टर आहेत, ज्यांना पण काही नॉलेज वगैरे नाही, तर त्यांना जे वीक हँड असतात, त्यांना इथं ट्रॅप करायचं काम काय करतं मार्केट करतं. आणि इथून लवकरात लवकर त्यांना एक्झिट करण्यासाठी ज्या काही गोष्टी त्याला कराव्या लागतील त्या गोष्टी करतं. तर आपल्याला इथं एक सायकॉलॉजीचा तडका एक मिक्स करायचं आहे आणि त्या पद्धतीनं ट्रेड करायचं आहे. तर आपण बघूयातच आता पुढे तुम्ही बघतच राहा. आता सध्या लाईव्ह मार्केट चालू आहे. जवळपास जर तुम्ही बघितलंत तर आता 1:34 झालेत. इथं पण तुम्ही जर बघितलात तर बघा 1:34 तुम्हाला इथं खाली बघा ह्या लेवलला दिसायला मिळतील. 13:35 34-35 मिनिट झालेले आहेत. तर आता तुम्ही चार्ट पुढे बघा की काय होणार आहे. आतापर्यंत मी जेवढ्या तुम्हाला काही गोष्टी ह्या 2-3 दिवसानं प्रेडिक्शन देत आहे, म्हणजे एक एज्युकेशन पर्पजसाठी काही गोष्टी तुम्हाला शिकवत आहे. तर त्या गोष्टी तर आपल्या एकदम बरोबर गेलेल्या आहेत. पण ह्याला मित्रांनो टिप्स वगैरे म्हणून घेऊ नका. ह्याच्यामधून काही ना काही तर शिकण्याचा प्रयत्न करा. कारण की तुम्हाला 1 दिवस मी टिप्स देईन, 2 दिवस सांगेन की बुवा हे करायचं, ते करायचं. पण त्या टायमिंगला तुम्हालाच कोणत्याही सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागणार आहेत. आणि 1 दिवस तुम्ही हे करचाल त्याच्यामध्ये तुमचा 1 दिवस प्रॉफिट होऊ शकतो टिप्सवरती. पण तुम्हाला जर एक लाईफ टाईम गेन करायची असेल तर शिका मित्रांनो, प्रॅक्टिस करा. आज जर तुम्ही बघितलात, तुम्हाला
हे पण व्हायचं नाही की बाबा एवढा पण वेळ कोण चार्ट बघत असेल का, तर मी दिवसाला मित्रांनो आता तुमच्यासाठी प्रॅक्टिस करत आहे 7 ते 8 घंटे माझे डेली चार्ट ट्रेडिंगवरती जात आहेत. तुम्ही इथं बघा, आता इथून पुढं काय होऊ शकतं तुम्हाला, फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं असतं. आता ह्या तर झाल्या एक तुम्हाला मी माझी एक पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितलं, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायची गरज असते. तर करेक्शन कशा पद्धतीनं तुम्ही चार्ट बघा, तुम्हाला कंटिन्युअसली जर चार्ट बघितलात, तर तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये एक चार्ट एकदम रिफ्लेक्ट होतो, की असा चार्ट अगोदर कधी आला होता आणि त्याच्यानंतर कोणती मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळालेली होती. हे तुम्हाला जास्तीत जास्त चार्ट बघितल्यावर बघायला मिळतं. इथं तुम्हाला काय करायचं असतं, करेक्शन बघायची असते. एक ट्रेंड जे झाला आहे, आता त्याच्यामध्ये करेक्शन चेक करायचं आहे आणि करेक्शन कुठं संपू शकते, हे एक तुम्हाला आयडिया माहीत असलं पाहिजे. तुम्हाला मी सगळ्या टेक्निकल ॲनालिसिसच्या गोष्टी शिकवल्यात. जर माहीत नसतील तर मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही बघू शकतात. तुम्हाला जर टेक्निकल ॲनालिसिस पूर्ण कंप्लीट माहीत असेल, तर तुम्हाला माहिती आहे की बाबा करेक्शन कुठल्या लेवलवरती आपल्याला संपते, कुठं आपल्याला किती दिवस टाईम लागतात. म्हणजे समजा 1 मिनिटाचा टाईम, 1 मिनिट ते 1 मंथच्या टाईममध्ये करेक्शन कशा पद्धतीनं वर्क होते, म्हणजे कशा स्टाईलमध्ये करेक्शन करते आणि मेन गोष्ट किती दिवस त्या करेक्शनला लागतात आणि ट्रेंड कुठून चालू होतो, त्या ठिकाणी कोणते पॅटर्न्स बनतात, काय कॅन्डलस्टिक बनते, आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेजेस काय सांगतात, ह्या सगळ्या गोष्टी आणि प्लस तुम्हाला एकदम सायकॉलॉजीचा तडका ॲड करायचा आहे. त्या गोष्टी तुम्हाला कशामुळे येतात हो? प्रॅक्टिस करण्यामुळं. कंटिन्युअसली चार्ट बघा, चार्ट बघा. तुम्ही तिथं एक लॉजिक लावा की बाबा इथं सध्या काय चालू आहे. म्हणजे जी जर ऑपरेटरला आपल्याला ट्रॅप करायचा असेल, तर ऑपरेटर ह्या चार्टवरती काय करू शकतो. आपल्याला बाईंगच्या दिशेनं न विचार करता आपल्याला सेलिंगच्या दिशेनं एक ऑब्झर्वेशन करायचे असते मित्रांनो चार्टमध्ये. तर धन्यवाद. भेटूयात एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून खूप लोकांचा पण फायदा होईल. धन्यवाद.